आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी आणि इच्छापूर्ती होण्यासाठी आपण स्वामी महाराजांचं 9 गुरुवारचं व्रत करू शकता. ज्या पण स्वामी भक्तांचे किंवा ज्या पण व्यक्तींच्या इच्छा अपूर्ण आहेत किंवा एखादी मनोकामना पूर्ण होत नाही, तर नक्कीच तुम्ही मनोभावे स्वामींचे 9 गुरुवारचे व्रत करा. स्वामी महाराज तुमच्या मनोकामना, तुमच्या इच्छा नक्कीच पूर्ण करतील. तर आजच्या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला 9 गुरुवारचं व्रत कसं करायचं, पूजा मांडणी कशी करायची, 9 गुरुवारी व्रत करत असताना आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहेत, त्याचप्रमाणे ह्या व्रताचे नियम कोणते आहेत बघा. 3च नियम आहेत, पण ह्या नियमाचं पालन करून तुम्हाला 9 गुरुवारचं व्रत करायचं आहे. त्याचप्रमाणे उद्यापन कसं करायचं, उद्यापना दिवशी आपल्याला कोणता नैवेद्य स्वामींना अर्पण करायचा आहे, या संपूर्ण विषयी माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळेल. तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक करा, शेअर करा आणि नक्कीच सबस्क्राईब करा. चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ. तर तुमचं प्रियालयचे चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर आता पहिल्यांदा तुम्हाला सांगते की स्वामी महाराजांचं 9 गुरुवारचं व्रत हे कोणती व्यक्ती करू शकते. ज्या व्यक्तीला इच्छा आहे ती प्रत्येक व्यक्ती करू शकते. दादा करू शकतात किंवा एखादी मुलगी करू शकते, एखादा मुलगा करू शकतो, सुवासिनी महिला करू शकतात. ज्या व्यक्तीला स्वामींची 9 गुरुवारचे व्रत करायची इच्छा आहे ती प्रत्येक व्यक्ती स्वामींचा उपवास करून हे व्रत घरामध्ये पूजा मांडणी करून करू शकते मनोभावे. तर आता व्रत कधी सुरू करू शकतो आपण, तर बघा तुम्ही कोणत्याही महिन्यामध्ये कोणत्याही महिन्याच्या गुरुवारपासून तुम्ही व्रताला सुरुवात करू शकता. तर व्रत करत असताना पहिल्या गुरुवारी आपल्याला काय करायचं आहे, तर बघा जी व्यक्ती स्वामी महाराजांचं 9 गुरुवारचं व्रत करणार आहे घरामध्ये पूजा मांडणी करून, त्या महिलेनं किंवा त्या दादाने पहिल्या गुरुवारी आपल्या शेजारी म्हणजे घराच्या शेजारी वगैरे जवळपास जर स्वामींचं केंद्र असेल, स्वामींचं जर मठ असेल तर मठामध्ये जायचं आहे. आता जवळपास जर केंद्र नसेल किंवा स्वामींचं असं मठ पण नाही तुमच्या जवळपास, तर तुमच्या जवळपास जर दत्त महाराजांचं मंदिर जरी असेल ना तरी त्या मंदिरामध्ये तुम्हाला जायचं आहे. हे पहिल्या दिवशीच आपल्याला करायचं आहे. म्हणजे ज्या दिवशी गुरुवारी आपण पहिल्या दिवशी व्रताला सुरुवात करणार आहोत त्या दिवशी तुम्हाला सकाळच्या वेळेला 1, 9:30, 10च्या वेळेला हे सर्व गोष्टी करून यायच्या आहे मंदिरामध्ये जाऊन. तर आपल्याला त्या दिवशी पहिल्यांदा सकाळी लवकर देवपूजा वगैरे सर्व करून घ्यायचं आहे आणि 10, 10:30च्या दरम्यान आपल्याला मंदिरामध्ये जायचं आहे. बघा मंदिरामध्ये जात असताना तुम्ही दत्त महाराजांच्या मंदिरात जरी गेला तरी सुद्धा चालेल. तर जात असताना आपल्याला जाताना एक नारळ घेऊन जायचं आहे, एक गुलाबाचं फूल न्यायचं आहे, थोडीशी खडीसाखरसुद्धा सोबत घेऊन जायची आहे. मंदिरामध्ये जाऊन सर्व आपल्या हातामध्ये धरायचं आहे. आपल्याला एक गुलाबाचं फूल, नारळ, खडीसाखर हे सर्व आपल्या दोन्ही हातामध्ये धरायचं आणि तिथं नमस्कार करायचा आणि आपली जी इच्छा असेल आपलं नाव सांगायचं. तुम्ही ज्या कारणासाठी हे व्रत करणार आहात, तुमची कोणती इच्छा अपूर्ण आहे किंवा एखादी मनोकामना आहे तर ते तुम्ही तिथं बोलायचं आणि माझ्याकडनं हे 9 गुरुवारचं व्रत हे निर्विघ्नपणे पार पडू दे अशी प्रार्थनासुद्धा करायची. त्यानंतर हे नारळ हे सर्व वस्तू ज्या असतील त्या तिथं ठेवून द्यायच्या आहेत. पुन्हा नमस्कार करायचा, मुजरा करायचा आणि घरी यायचं. आणि हे आपल्याला ना पहिल्या दिवशीच करायचं आहे. बघा असं प्रत्येक गुरुवारी आपल्याला करायचं नाही. तर हे व्रताला ज्या गुरुवारी सुरुवात करणार ना आपण त्या गुरुवारच्या पहिल्याच गुरुवारी हे आपल्याला जाऊन विनंती करायची असते मंदिरामध्ये की आपल्या स्वामी महाराजांना किंवा दत्त महाराजांना विनंती करायची की माझ्याकडनं हे व्रत तुम्ही 9 दिवसाचं करून घ्या. हे सर्व झाल्यानंतर आपण घरी यायचं आहे. बघा विनंती करून आल्यानंतर घरी तुम्हाला ठरवायचं आहे. आता तुम्ही पहिला गुरुवार पकडलेला आहे म्हणजे ह्या गुरुवारपासून तुम्ही 9 गुरुवार पकडणार आहे म्हणजे 9 गुरुवारचं व्रत करणार आहात. तर पहिल्या दिवशी तुम्हाला पूजा मांडणी करायची. म्हणजे असं प्रत्येक गुरुवारी तुम्हाला घरामध्ये पूजा मांडणी करूनच व्रत करायचं आहे. पण पहिल्या गुरुवारी जर तुम्ही सकाळी पूजा मांडणी केली तर तुम्हाला 9 गुरुवारी सकाळीच पूजा मांडणी घरामध्ये करायची आहे. काही महिला अशा करतात की सकाळी देवपूजा वगैरे करतात आणि पूजा मांडणी करतात किंवा काही महिला असा करतात की संध्याकाळी जॉबवरून घरी आल्यानंतर सुद्धा पूजा मांडणी 5:30, 5च्या दरम्यान करतात आणि त्यानंतर सुद्धा ते सेवा वगैरे करत असतात. तर तुम्ही पहिल्या गुरुवारी जर तुम्ही सकाळी पूजा मांडणी केली ना तर तुम्हाला 9वी गुरुवारी सकाळीच पूजा मांडणी करायची आहे. असं नाही की पहिल्या गुरुवारी तुम्ही सकाळी केली, दुसऱ्या गुरुवारी तुम्ही सायंकाळच्या वेळेला केली, असं तुम्हाला करायचं नाही. पहिल्या गुरुवारी जशी तुम्ही पूजा मांडणी केली आहे, ज्या वेळेला केलेलं आहे त्याच वेळेला तुम्हाला 9वी गुरुवारी आपल्या घरामध्ये पूजा मांडणी करायची आहे. पूजा मांडणी कशी करायची ह्याविषयी तुम्हाला पहिल्यांदा सांगते. पूजा मांडणी अगदी साधी सोपी आहे. बघा फक्त तुम्ही हे व्रत जे करणार आहात ते मनोभावे करा. मनामध्ये फक्त स्वामींचं नामस्मरण करायचं. दिवसभर तुम्हाला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचंच नामस्मरण करायचं आहे. बघा आता त्या दिवशी आहे गुरुवार आणि प्रत्येक गुरुवारी तुम्हाला व्रत करून पूजा मांडणी करून सेवा करून उपवास वगैरे पकडूनच हे व्रत करायचं असतं. त्या दिवशी तुमचा उपवास असणार म्हणजे प्रत्येक गुरुवारी आपल्याला उपवास करायचा असतो. पहिल्या गुरुवारी तुम्ही उपवास केला असतो, तुम्हाला फळाहार करायचा आहे म्हणजे तुम्ही
सगळ्या प्रकारची फळं वगैरे, दूध वगैरे खाऊ शकता. उपवासाचे जे पदार्थ आहे ते सर्व तुम्ही ह्या दिवशी खाऊ शकता गुरुवारी. तर त्या दिवशी आता पूजा मांडणी कशी करायची बघा. तर पूजा मांडणी करताना आपल्या देवघराजवळ आपल्याला दिवा धूपार ते सर्व लावून घ्यायचं आहे आधीच. आता तुम्ही पूजा मांडणी करायला बसणार आहात तर तुम्हाला काय करायचं, जिथं आपण पूजा मांडणी करणार आहोत बघा, जागा सुद्धा देवघराच्या शेजारीच करा. जागा प्रत्येक गुरुवारी बदलायची नाही. तर देवघराच्या शेजारी तुम्हाला काय करायचं, तुम्हाला तिथली जागा वगैरे स्वच्छ पुसून वगैरे घ्यायची आहे व्यवस्थित. जो घरामध्ये स्वच्छ चौरंग असतो किंवा पाट असतो तो घ्यायचा आहे. त्या पाटावरती किंवा चौरंगावरती तुम्हाला पिवळ्या रंगाचं वस्त्र अंथरायचं आहे. पिवळ्या रंगाचंच वस्त्र अंथरा, कारण तुम्हाला माहिती आहे की स्वामींना पिवळा रंग विशेष प्रिय आहे. आणि तुम्हाला जरी शक्य झाला, दिवा वगैरे लावून झाल्यानंतर बघा आपल्याला दिव्याची सुद्धा पूजा करून घ्यायची आहे. आता देवघरामध्ये जर तुमच्या स्वामींची जर मूर्ती असेल बघा, तर चौरंगाच्या मध्यभागी तुमच्या घरामध्ये जर स्वामींची मूर्ती असेल तर मूर्ती ठेवून द्यायची आहे. मूर्ती नसेल, जर स्वामींचा फोटो असेल तरी सुद्धा तो फोटो वस्त्रावरती मध्यभागी ठेवून द्यायचा आहे. त्याच्या शेजारी आपल्याला एका वाटीमध्ये बघा दूध आणि साखर याचा नैवेद्य ठेवायचा आहे. त्याच्या शेजारी थोडंसं पाणी भरून स्वामींसाठी एखाद्या तांब्यामध्ये किंवा छोटंसं जे देवाचं असतं बघा, जे आपण त्याच्यामध्ये पाणी वगैरे ठेवतो तसं तुम्ही एका साईडला पाणी ठेवायचं आहे. त्यानंतर बघा मूर्तीला आपल्याला अष्टगंध लावून घ्यायचं आहे. स्वामींचं आवडीचं ही नात तर स्वामींना नक्की आपल्याला लावायचं आहे बघा. ही नात तर तुम्ही तुमच्या घरामध्ये आणून ठेवा आणि त्या दिवशी स्वामींना जेवढी तुमच्याकडे फुलं असतील ती सर्व पूजा मांडणीमध्ये अर्पण करा. त्यामध्ये विशेषतः तुम्हाला पिवळ्या रंगाचं फूल मिळालं तर खूप म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे. पिवळ्या रंगाचं तुम्ही जे पण तुम्हाला फूल मिळेल ते तुम्ही स्वामींना अर्पण करा. हे सर्व झाल्यानंतर आपल्याला दिवा धूपारती सर्व लावून घ्यायचं आहे आणि नमस्कार करायचा. आणि आता आपल्याला संकल्प करायचा आहे बघा. संकल्प आपल्याला कसा करायचा असतो ह्याविषयी तुम्हाला थोडक्यात मी सांगते. तुम्ही 9 गुरुवारचं व्रत करणार आहात. 9 गुरुवारमध्ये तुमची जी इच्छा आहे किंवा तुम्ही ज्या कारणासाठी हे 9 गुरुवारचं व्रत करणार असाल किंवा तुमची एखादी मनोकामना पूर्ण होत नाही म्हणून तुम्ही हे 9 गुरुवारचं व्रत करणार असाल तर तुम्हाला संकल्प करूनच व्रताला सुरुवात करायची. संकल्प करत असताना आपल्याला उजव्या हातामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये एक फूल टाकायचं, थोड्याशा अक्षर टाकायच्या, हळदी कुंकू टाकायचं, तुमचं नाव सांगायचं स्वामींना, तुमचं गोत्र सांगायचं आणि तुम्ही ज्या कारणासाठी व्रत करत आहात, जी तुमची इच्छा आहे ती स्वामींजवळ बोलायची. आणि मी असं 9 गुरुवारचं व्रत घरामध्ये करत आहे. माझ्याकडनं हे व्रत निर्विघ्नपणे पार पडू दे. तुमचा एक कृपाशीर्वाद माझ्यावरती असू दे. आमच्या घरावरती तुमचा एक कृपाशीर्वाद असू द्या असं स्वामींना प्रार्थना करायची. आणि त्यानंतर तुमची इच्छा जी तुम्ही बोललेली असते त्यानंतर ते हातामधलं जे पाणी असतं ते तांबणामध्ये सोडून द्यायचं आहे. म्हणजे संकल्प करायचा आहे पहिल्याच गुरुवारी. हा संकल्प आपल्याला व्रताला ज्या दिवशी आपण सुरुवात करतो त्याच्या पहिल्या गुरुवारीच आपल्याला संकल्प घरामध्ये करायचा असतो. संकल्प झाल्यानंतर स्वामींना मुजरा करायचा, म्हणजे पुन्हा दर्शन घ्यायचं आणि त्यानंतर बघा तुम्ही जो खडीसाखर वगैरे तर ठेवलेला असेल त्याचा नैवेद्य वगैरे अर्पण करायचा. आता तुमचा उपवास आहे गुरुवारचा, म्हणजे तुम्ही तुम्हाला 9 गुरुवारी उपवास घरामध्ये करायचेच असतात. जी व्यक्ती हे व्रत करणार आहे 9 गुरुवार त्या व्यक्तीनं उपवास करायचा आहे. तर तुम्ही उपवासाचे जे पदार्थ असतात ते पदार्थ सर्व खाऊ शकता. तर आता तुम्हाला जर सकाळी पोथी वाचन करणं शक्य असेल तर तुम्ही सकाळी सेवा करा, नसतील तर तुम्ही सायंकाळी 5-5:30च्या दरम्यान जरी सेवा केल्या तरी सुद्धा चालेल. तर आता बघा, तर आता आपल्याला पूजा मांडणी वगैरे सर्व झालेलं, आता आपल्याला सेवा करायची आहे. 9 गुरुवारची पोथी, 9 गुरुवारच्या व्रताची स्वामी महाराजांची पोथी हे एका धार्मिक ठिकाणी तुम्हाला मिळून जाईल. तिथून तुम्हाला पहिल्यांदा ही पोथी घरी आणायची आहे बघा. की ज्या पोथीमध्ये 3 अध्याय असतात बघा, क्रमशः 3च अध्याय असतात. त्या पोथीमध्ये ना तुम्ही एका धार्मिक ठिकाणावरती जावा आणि तिथं तुम्ही जर म्हटला की आम्हाला 9 गुरुवारची स्वामी महाराजांची पोथी हवी तर तुम्हाला तिथं सहज उपलब्ध होऊन जाईल. पहिल्या पानावरतीच तुम्हाला कशा प्रकारे पूजा मांडणी वगैरे करायची याविषयी सुद्धा सांगितलेले आहे थोडक्यातच. त्याचप्रमाणे अध्ययन कसे आहे ते सुद्धा सर्व सांगितलेलं आहे. त्याप्रमाणे तुम्ही सेवा करायचं. तुम्हाला पहिल्यांदा काय करायचं, तर पहिल्यांदा आपल्याला स्वामींना मुजरा करायचा आणि पोथी वाचायला सुरुवात करायची. तर त्याच्या आधी काय करायचं, पोथी वाचायला सुरुवात करायच्या आधी काय करायचं, मुजरा वगैरे सर्व करायचं, स्वामींना नमस्कार करायचा. पहिल्यांदा आपल्याला आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामधलं स्वामी स्थवन हे पठण करायचं आहे. स्वामी स्थवन पठण झाल्यानंतर तुम्ही हे जे अध्ययन आहे ते पठण करू शकता. अध्ययन पठण झाल्यानंतर म्हणजे हे 9 गुरुवारची जी पोथी आहे ती पोथी आपल्याला पठण करायची आहे. ती पठण झाल्यानंतर तुम्हाला 11 वेळा तारक मंत्राचं पठण करायचं आहे आणि 11 माळी तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण करायचं आहे. ही सेवा तुम्हाला प्रत्येक गुरुवारी घरामध्ये करायचीच आहे. पूजा मांडणीची वेळ तुम्हाला एकच ठेवायची आहे. जर तुम्ही पहिल्या दिवशी जी वेळ ठेवणार तीच तुम्हाला 9 गुरुवारी ठेवायची आहे. पहिल्या दिवशी तुम्ही जी सेवेची वेळ ठेवणार तीच सेवेची वेळ तुम्हाला 9 गुरुवारी ठेवायची आहे.
आणि तुम्हाला सांगते की दिवसभर व्रत केल्यानंतर संध्याकाळी आपल्याला स्वामी महाराजांच्या आवडीचा नैवेद्य स्वामींना अर्पण करायचं. कोणता नैवेद्य अर्पण करायचं तर बघा, संध्याकाळच्या वेळेला तुम्ही जेवण बनवता घरामध्ये, साधी चपाती भाजी हे सर्व पदार्थ आपण घरामध्ये बनवतो. पण त्या नैवेद्यामध्ये तुम्हाला जर प्रत्येक गुरुवारी स्वामींच्या आवडीचा एक पदार्थ जरी ॲड करता येत असेल तर नक्कीच करा. आता स्वामींना कोणते पदार्थ आवडतात ते पदार्थाची मी तुम्हाला नावं सांगते. त्यातला जर तुम्हाला एखादा पदार्थ करणं शक्य असेल घरामध्ये तर करू शकता. नसेल शक्य तर तुम्हाला जे तुमच्या घरामध्ये चपाती भाजी साधं जेवण असेल त्याचा नैवेद्य जरी अर्पण केला संध्याकाळी तरी सुद्धा चालेल. आता स्वामी महाराजांना शेवाळ्याची खीर आवडते, स्वामी महाराजांना कांदे भजी आवडतात, स्वामी महाराजांना घेवड्याची भाजी आवडते, घेवड्याच्या शेंगांची भाजी आवडते. त्याचप्रमाणे स्वामींना बेसनाचे लाडूसुद्धा आवडतात. त्याचप्रमाणे स्वामींना मसाले दूधसुद्धा आवडते. या पदार्थापैकी तुम्हाला जर एक जरी पदार्थ करणं शक्य असेल तर नैवेद्यामध्ये नक्कीच अर्पण करा प्रत्येक गुरुवारी, असं मी तुम्हाला म्हणते. नसेल शक्य तर साधं जेवण अर्पण केलं तरी चालेल. तर आता संध्याकाळच्या मी तुम्हाला सांगितलं तर संध्याकाळी आपल्याला स्वामी महाराजांची आरती करायची, गणपतीची आरती करा, स्वामींची आरती करा आणि त्यानंतर स्वामी महाराजांना नैवेद्य अर्पण करा. नैवेद्य तुम्हाला तुळशीपत्राचा वापर करून सर्व मंत्र पठण करून नैवेद्य अर्पण करायचं आहे. आपलं जिथं पूजा मांडणी केली असते तिथं आपल्याला भरीव पाण्यात चौकोन काढायचं, त्यावरती नैवेद्याचं ताट ठेवायचं, सर्व मंत्र पठण करायचे आणि स्वामींना नैवेद्य अर्पण करायचं. असा तुम्हाला नैवेद्य प्रत्येक गुरुवारी संध्याकाळच्या वेळेला अर्पण करायचं. असं तुम्हाला 9 गुरुवारी आपल्या घरामध्ये व्रत करायचं आहे. तर आता बघा, व्रत तुम्ही सुरू केलेलं आहे आणि अचानक तुम्हाला 3ऱ्या 4थ्या गुरुवारी जर काही तुमच्या घरामध्ये सूतक आलं, विटाळ आला किंवा काही महिलांना काही प्रॉब्लेम आले तर तो गुरुवार आपल्याला कसा करायचा आहे तर त्या गुरुवारी तुम्हाला फक्त उपवास करायचा आहे. उपवास सोडायचा नाही, उपवास तुम्हाला फक्त करायचा आहे. फक्त आपल्या घरामध्ये त्या गुरुवारी पूजा मांडणी करायची नाही आणि 9 गुरुवारच्या व्रतामध्ये तुम्ही नुसता जो उपवास केलेला असतो तो गुरुवार धरायचा नाही. ज्या ज्या गुरुवारी तुम्ही पूजा मांडणी करून व्रत केलं असतं तेच गुरुवार आपल्याला 9 गुरुवारच्या व्रतामध्ये धरायचे असतात. या गोष्टी लक्षात ठेवा. आता तुम्ही ह्या 9 गुरुवारमध्ये तुम्हाला अचानक तुमच्या बाहेर गावी जावं लागलं, अचानक जावं लागलं की तुम्हाला तिथं जावं लागले आणि तुम्ही एखाद्या गुरुवारी बाहेरच्या गावी आहात तर तुम्हाला त्या ठिकाणी सुद्धा नुसता उपवास करायचा आहे. त्या ठिकाणी पूजा मांडणी करायची नाही आणि नुसता उपवास केला जो गुरुवार असतो तो आपल्याला 9 गुरुवारच्या व्रतामध्ये पकडायचा नसतो. आता व्रताचं उद्यापन कधी करायचं, उद्यापन कसं करायचं असतं, उद्यापना दिवशी काय करायचं असतं याविषयी तुम्हाला थोडक्यात सांगते. तर बघा, ह्या दिवशी आपल्याला 8 गुरुवार आपले व्यवस्थित पूजा मांडणी व्रत करून आपण 8ही गुरुवार उपवास केलाय स्वामींचा आणि आता 9वा गुरुवार आहे आपला. त्या दिवशी सुद्धा आपल्याला व्यवस्थित पूजा वगैरे घरातली करायची, देवपूजा सर्व करायची आणि त्यानंतर पूजा मांडणी करायची. पूजा मांडणी करून दिवसभर उपवास पकडायचा आहे आपल्याला. आरती वगैरे सर्व घरामध्ये करायची, सेवा सर्व पूर्ण झालेल्या असतात आपल्या. त्यानंतर स्वामींसाठी नैवेद्य बनवायचं. तर ह्या दिवशी तर उद्यापना दिवशी स्वामींच्या जेवढे पदार्थ आवडायचे आहेत ना ते सर्व पदार्थ बनवा. जर तुम्हाला शक्य असेल ना 9 गुरुवारच्या व्रताचं उद्यापनामध्ये जर पुरणपोळीचं जेवण बनवणं शक्य असेल तर पुरणपोळीचं जेवण नक्की बनवा. बघा, आपल्या स्वामींना पुरणपोळी विशेष प्रिय आहे, पण पुरणपोळीच्या जेवणामध्ये तुम्हाला घेवड्या शेंगाची भाजी नक्कीच घ्यायची आहे किंवा तुम्ही खीर पुरी असं काहीतरी गोडाचा शेवळ्याची खीर बनवली आणि त्याच्यामध्ये असा पदार्थ जरी बनवले, कांदा भजी वगैरे तरीसुद्धा चालेल. तुम्हाला जे नैवेद्य करणे शक्य होईल ना ते करा. फक्त नैवेद्यामध्ये स्वामींच्या आवडीचा एक पदार्थ उद्यापना दिवशी तरी नक्कीच अर्पण करा. तर नैवेद्य आपल्याला व्यवस्थित दाखवून घ्यायचं आहे. आता उद्यापन आपण त्या दिवशी करणार आहोत घरामध्ये. जर तुम्हाला संध्याकाळच्या वेळेला जर शक्य असेल ना तर तुमच्या घरा शेजारची एखादी व्यक्ती, एखादी मुलगी किंवा एखादा मुलगा घरामध्ये तुम्ही बोलवून त्याला जेव घालू शकता. असं काय करावंच असं काही नाही. कसं असतं, आपण असं काहीतरी घरामध्ये करतो किंवा व्रत करतो किंवा उद्यापन करतो बघा आपण आपल्या घरामध्ये, तर त्यावेळेला कसं असतं बाहेरची एखादी व्यक्ती आपल्या घरातनं जर जेवून गेली ना तर तेवढं खूप चांगलं असतं. थोडक्यात काय तर आपल्याला अन्नदान करायचं आहे. एखाद्या शेजारच्या व्यक्तीला घरामध्ये बोलवा आणि तुम्ही जेवू घालू शकता, जेणेकरून अन्नदान सुद्धा होईल आणि त्याचं पुण्य, त्याचं फळ सुद्धा आपल्याला मिळणार. आपण 9 गुरुवारचं व्रत केलं त्याचं सुद्धा पुण्य आपल्याला मिळेल. बघा, तुम्हाला एक सांगते की तुम्ही जेवढं व्रत करता, जेवढ्या सेवा करतात ते सर्व तर आपण करत असतो, पण जेवढं आपण अन्नदान करतो, जेवढा आपण दानधर्म करतो ना तेवढं सुद्धा आपल्याला पुण्य मिळत असतं बघा. आणि तुम्हाला सांगते, ह्या दिवशी जर तुम्हाला शक्य असेल तर केंद्रामध्ये मठामध्ये सुद्धा जावा, दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये जावा. ज्या दिवशी आपण पहिल्या दिवशी गेलतो त्या मंदिरामध्ये तुम्ही ज्या दिवशी उद्यापन आहे त्या दिवशी जावा, नमस्कार करा. माझ्याकडनं हे व्रत निर्विघ्नपणे पूर्ण पडलेलं आहे, पार पडलेलं आहे असं त्यांना सुद्धा सांगा
आणि त्यानंतर बघा असं मंदिरामध्ये तुम्ही जिथं जाता तिथं जाताना केळांचा प्रसाद घेऊन जावा किंवा बेसनाच्या लाडवांचा प्रसाद घेऊन जावा. येणाऱ्या जाणाऱ्या भाविक भक्तांना सुद्धा तो प्रसाद तिथं देऊ शकता. हे सुद्धा तुम्ही करा. मी तुम्हाला हे यासाठी सांगते, म्हणजे हे काही कंपल्सरी करावं असं काही नाही. तुम्ही साधं जरी जेवण बनवून जरी घरामध्ये साधं आरती वगैरे करून स्वामींना नुसता नैवेद्य अर्पण करून तुम्ही जेवण वगैरे केलं असं घरामध्ये तरी चालतं. पण मला एक वाटतं की आपण 9 गुरुवारचं व्रत केलं आणि स्वामींना आपल्याकडनं काय हवं असतं, सेवा हव्या असतात आणि एखाद्या गरजू गरीब व्यक्तीला काहीतरी अन्नदान वगैरे करायचं, एखाद्या घरात भुकेलेल्या व्यक्तीला आपल्या घरामध्ये बोलवा आणि 2 घास खाऊ घाला, एवढं मी तुम्हाला ह्या व्हिडिओमार्फत सांगत आहे. मला जे वाटत होतं ते मी तुम्हाला सांगितलं. तुमची इच्छा आहे, तुम्हाला जर शक्य असेल तुम्ही करू शकता. अशा पद्धतीने आपण स्वामी महाराजांचं 9 गुरुवारचं व्रत हे नक्कीच आपल्या घरामध्ये करू शकतो. 9 गुरुवारच्या व्रताची पोथी ही तुम्हाला धार्मिक ठिकाणी सहज मिळून जाईल बघा. खूप आणि खूप श्रेष्ठ व्रत आहे बघा स्वामी महाराजांचं. ज्यांच्या इच्छा पूर्ण झाल्या, ज्यांच्या मनोकामनाच पूर्ण होत नाही, त्यांच्या मनोकामना, त्यांच्या इच्छासुद्धा नक्की पूर्ण होईल. पण व्रत करत असताना आपल्याला काही नियमाचं पालन हे करायचंच आहे. नियम कोणते आहेत हे मी सांगायला तुम्हाला मगाशी विसरले, पण आता मी तुम्हाला नियम सांगते. नियम पहिला आहे बघा, तुम्ही 9 गुरुवारचं व्रत करत आहात. तुम्हाला ज्या दिवशी तुम्ही संकल्प केलेला त्या दिवशीपासून तुमच्या घरामध्ये तुम्हाला मांसाहारी बनवायचं नाही. तुम्ही स्वतः मांसाहारी खायचं नाही. जोपर्यंत तुमचे 9 गुरुवारचे व्रत पूर्ण होणार नाही तोपर्यंत तुम्हाला मांसाहारी पदार्थ खायचे नाहीत. शुद्ध शाकाहारी जेवण आपल्याला जेवायचं आहे घरामध्ये. ह्या गोष्टींची काळजी घ्या. आता ज्या दिवशी तुम्ही व्रत करता, म्हणजे गुरुवारी तुम्ही व्रत केलेलं आहे, तर तुम्हाला ब्रह्मचर्याचं सुद्धा पालन घरामध्ये करायचं आहे. तर हे 2च नियम होते बघा. तुम्ही जेवढं मांसाहारी पदार्थापासून लांब राहणार आहे तेवढं तुम्हाला ह्या व्रताचा अनुभव येत राहणार आहे. त्यासाठी सांगते, जी व्यक्ती व्रत करत आहे त्या व्यक्तीनं तर त्या व्यक्तीनं जोपर्यंत आपलं व्रत पूर्ण होत नाही ना तोपर्यंत तिनं मांसाहारी पदार्थ खायचे नाहीत. आणि घरामध्ये जेवढं तुम्हाला न बनवता येईल तेवढं तुम्ही प्रयत्न करा की असे पदार्थ घरामध्ये बनवू नका. तुम्ही व्रत करत आहात म्हटलं तर ह्या व्रताचे नियम फक्त 2च होते. तर तुम्हाला जर आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. छोटंसं लाईक करा, हाईप करा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा. भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पण सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ.